नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात आपले YouTube चॅनल ध्यास वर्धीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणि मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल. चला तर मग सुरू करूया आजच्या चालू घडामोडी. मित्रांनो, कालचा प्रश्न होता वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 26 मध्ये भारताचा क्रमांक काय होता? तर उत्तर आहे भारताचा क्रमांक पहिला आहे. आजचा पहिला प्रश्न, मार्च 26 मध्ये संयुक्त जनता दलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे नितीश कुमार यांचीच निवड झालेली आहे. इन डिटेल पाहूया. जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीश कुमार बिनविरोध निवड. पक्ष संयुक्त जनता दल. निवडणूक 24 मार्च 26. अध्यक्ष नितीश कुमार. 2023 ला लालन सिंग यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जनता दल युनायटेड जेडीयू. स्थापना 30 ऑक्टोबर 2003. मुख्यालय नवी दिल्ली. राज्यसभा जागा 4, लोकसभा 12. संस्थापक शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार. 30 ऑक्टोबर 2003 शरद यादव यांच्या जनते दलाचे गटाचे समता पार्टीचे आणि लोकशक्ती पार्टीचे विलीनीकरण होऊन जेडीयूची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढे दुसरा प्रश्न, 2025 सालचा 35वा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला आहे? तर उत्तर पाहायला गेलं राजकुमार मुखोपाध्याय यांना जाहीर झालेला आहे. 35वा सरस्वती सन्मान संपूर्ण माहिती. 25 सालचा 35वा सरस्वती सन्मान बंगाली साहित्यिक राजकुमार मुखोपाध्याय यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांच्या हर पर्वती कथा या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार स्वरूप रोख रक्कम 15 लाख, इतर प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह. पुढे काय आपण पाहूया. संस्थापना व संस्था. स्थापना वर्ष 1991. संस्थापक संस्था के बिर्ला फाउंडेशन. पुरस्काराचे उद्दिष्ट, भारतीय साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील भाषांमध्ये लिहिलेल्या साहित्य कृतीसाठी दिला जातो. निवड प्रक्रिया, मागील 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीचा विचार केला जातो. निवड तज्ञ समितीद्वारे केला जातो. महत्व, सरस्वती सन्मान हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारापैकी एक मानला जातो. विविध भारतीय भाषांमधील साहित्याला प्रोत्साहन देणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. ठीक आहे. पुढं आपण नेक्स्ट पाहूया प्रश्न. तिसरा प्रश्न, सलग 8,931 दिवस सरकार प्रमुख कोण आहेत? म्हणजे 8,931 दिवसापासून सरकार प्रमुख असणारे व्यक्तिमत्व कोण, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे सर्वांनाच माहिती आहे नरेंद्रजी मोदी आहेत. चौथा प्रश्न मित्र हो, फोर्ब्स 26 जागतिक अब्जाधीश यादीत कोणत्या भारतीय शिक्षकाचा समावेश आहे? अलख पांडे यांचा समावेश आहे. लक्षात असू दे, अलख पांडे हे फोर्ब्स 26च्या जागतिक अब्जाधीश यादीत भारतीय शिक्षकांचा समावेश आहे. अलख पांडे. पाचवा प्रश्न, 2025 मध्ये भारतीय क्रीडा क्षेत्राची अर्थव्यवस्था प्रथमच किती डॉलरचा टप्पा ओलांडली आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवा, प्रथमच अशी घटना घडलेली आहे. तर तर $2 अब्ज म्हणजे 18,864 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे. लक्षात ठेवा, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. भारतीय क्रीडा क्षेत्र अर्थव्यवस्थेने $200 कोटी टप्पा ओलांडला. प्रथमच टप्पा ओलांडला. 25 मध्ये पहिल्यांदा 2 अब्ज अंदाजे 18,864 कोटीचा टप्पा ओलांडला. WPP मीडियाच्या 13व्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध झाला. 24च्या तुलनेत 13.4% वाढ. 24 मध्ये 16,733 कोटी, 4 वर्षात दुप्पट झाली. एकट्या क्रिकेटचा वाटा 89%, जेणेकरून 16,704 कोटीपर्यंत आहे. पुढे 6वा प्रश्न, 7 ज्वालामुखी शिखरे सर्वात जलद सर करणारा भारतीय कोण? आपल्याला प्रश्न विचारलाय. प्रश्न आहे हरीश. प्रश्न जर पाहायला गेला तर बाबांनो काय आहे, तर 7 ज्वालामुखी शिखरे सर्वात जलद सर करणारा भारतीय कोण? तर उत्तर आहे भूपती राजू अनमिश वर्मा हे आहेत. लक्षात ठेवा. ओके. पुढं 7वा प्रश्न, भारतात पॅसिव्ह है ना इथुनेशिया
मंजूर झाल्यानंतर निधन झालेले व्यक्ती कोण? सर्वांना माहिती आहे, हरीश राणा आहेत. ठीक आहे, आपण थोडं डिटेल पाहूया. भारतात पहिली इच्छामरण मंजुरी दिलेल्या हरीश राणा यांचे निधन. व्यक्ती हरीश राणा 13 वर्षापासून कोमामध्ये. निर्णय भारताच्या सुप्रीम कोर्टाने घेतला आणि दिनांक मंजूर केली आणि 11 मार्च 2026 रोजी निर्णय घेतलेला आहे हरीश राणाबद्दल. लक्षात ठेवा, न्यायाधीश जस्टिस जे बी पर्डीवाला, जस्टिस के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. 24 मार्च रोजी दिल्लीतील एम्स येथे अखेरचा श्वास घेतला. हरीशच्या कुटुंबाने सर्वप्रथम 3 एप्रिल 24 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात इच्छा मरणासाठी परवानगी मागणारा याचिका दाखल केली होती. लक्षात ठेवा, 3 एप्रिल 24 रोजी दिल्ली हायकोर्टात त्यांच्या हरीशच्या कुटुंबाने काय केलं होतं? याचिका दाखल केली होती. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, करुणा द पॉवर ऑफ कॅम्पेन्शन चे लेखक कोण आहेत? पाहायला गेलं तर कैलास सत्यार्थी आहेत. लक्षात ठेवा, कोण आहेत? कैलास सत्यार्थी. पुढे 9वा प्रश्न. ट्रान्सजेंडर व्यक्ती सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत कसे मंजूर झाले? तर आवाजी मतदानाने मंजूर झालेले आहे. काय आहे डिटेल पाहूया आपण. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्काचे संरक्षण सुधारणा विधेयक 26 दिनांक 24 मार्चला मंजूर. लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्काचे संरक्षण कायदा 2019 मध्ये मोठा बदल. नालसा निकाल 14 सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथींना तिसरे लिंग मान्य केले. जुन्या कायद्यात बदल काय आहे? डॉक्टरांच्या मंडळाकडून तपासणी करावी लागेल, अगोदर स्वतः सांगायचे. कागदपत्रे आधी वैद्यकीय मंडळ, मग जिल्हाधिकारी, मग थेट जिल्हाधिकारी. फक्त हिजरा किन्नर इंटरचे बाकी सर्व वगळले. व शिक्षा 10 वर्ष ते जन्मठेप, अगोदर 6 महिने 2 वर्ष. लक्षात ठेवा. ठीक आहे, पॉइंट खूप महत्वाचा आहे. पुढे 10वा प्रश्न. 27 मार्च रोजी जगभर कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर पाहायला गेलं जागतिक नाट्य दिन साजरा केला जातो. ठीक आहे, 1961 पासून हा दिवस सुरू करण्यात आलेला आहे. कधी? 1961 पासून. लक्षात ठेवा, हा दिवस आपण साजरा करतो. हा पॉइंट सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन 11वा. प्राकृती है ना 2026 परिषद कोठे आयोजित करण्यात आली? ठीक आहे, PRAKRITI. लक्षात ठेवा, कुठे करण्यात आली आहे? तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये ती आयोजित करण्यात आली आहे. पुढे 12वा प्रश्न. सर्वात तरुण महिला T20 शतकवीर कोण ठरली आहे? तर उत्तर आहे फॅनी. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. ठीक आहे, फॅनी ओटागुशी मानिंदे हे आहेत. लक्षात असू दे. 13वा. द्वारे चिकित्सा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर उत्तर पाहायला गेलं तर पश्चिम बंगालने सुरू केलेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. NBA इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे लेब्रॉन जेम्स आहे. लक्षात ठेवा. पुढे 15वा. इंडियन ओपन स्क्वॅश 26 महिला विजेता कोण आहे? तर उत्तर आहे अनाहत सिंग आहेत. लक्षात ठेवा. आपण पाहतोय 16वा प्रश्न. कॉमनवेल्थ युथ गेम 27 चे यजमानपद कोणाला मिळाले आहे? म्हणजे कोणत्या देशाला मिळालेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण जर पाहायला गेलं याचं उत्तर आहे मित्र हो, माल्टा देश आहे. कोणता देश आहे? माल्टा देश आहे. पुढे 17वा प्रश्न. काकडू एक्झरसाइज 2026 कुठे झाली? प्रश्न विचारलाय कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर ऑब्विसली ऑस्ट्रेलिया या देशात झालेली आहे. कोणत्या देशात? ऑस्ट्रेलिया. लक्षात असू दे. पुढे 18वा प्रश्न. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर सिंपल आहे, सोलापूर जिल्ह्यात होणार आहे. 20वा प्रश्न. भारतातील पहिली मुस्लिम महिला न्यूरोसर्जन कोण आहे? तर उत्तर आहे मित्र हो, लक्षात ठेवा, डॉक्टर मरियम अफिफा अन्सारी. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. आणि मित्र हो, आजचा प्रश्न सर्वांसाठी. समान नागरिक कायदा लागू करणारे दुसरे राज्य कोणते? सर्वांना माहिती आहे पहिलं राज्य उत्तराखंड आहे. तर प्रश्न विचारलाय दुसरं राज्य कोणतं आहे? कमेंट मध्ये उत्तर द्या. ऑप्शन आहे कर्नाटक,
राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.